नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील CBD विभाग अंतर्गत आज आपण मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केला होता। याच्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल तसेच गहाळ झालेला मुद्देमाल आपण तपासाच्या अनुषंगाने तो शोधून नागरिकांना वेळेमध्ये परत करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आपण मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये आपण 4 पोलीस स्टेशन नेरूळ, CBD, NRI आणि एअरपोर्ट अशा 4 पोलीस स्टेशनमधील एकूण जवळपास 21 गुन्हे, 37 मिसिंग केसेस, अशातला एकूण सोने चांदी 11 वाहने आणि 38 मोबाईल असा एकूण 68,85,000 रुपयाचा मुद्देमाल आज सर्व नागरिकांना परत केलेला आहे। नागरिकांना काय आव्हान करणार? याच्यामध्ये मी नागरिकांना एकच आवाहन करेल की बऱ्याच वेळा आपल्याकडून वस्तू गहाळ होते किंवा वस्तू चोरीला जाते, तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असलेले तांत्रिक तपासाच्या अनुषंगाने तपास करणं सोयीस्कर होतं। तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नागरिकांना त्यांचा जो चोरीस गेलेला मुद्देमाल आहे हा लवकरात लवकर कसा परत करता येईल या अनुषंगाने ही मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाची मोहीम आपण सर्व ठिकाणी राबवत आहोत। जवळपास आपल्या परिमंडळ 2 मधील हा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम 4था कार्यक्रम आहे मागच्या 5 महिन्यामध्ये। आता 4 जानेवारीला माझं मंगळसूत्र माझ्या घराच्या जवळच मोटरसायकल स्वारांनी ते उडवलं होतं। त्याच्यानंतर मग मी 112 नंबरला फोन केला, त्यांनी तातडीने मला रिस्पॉन्स दिला। अगदी निर्भया पथकपासून फॉरेन्सिकवाल्यांनी सगळ्यांनी तिथे माझ्या याला रिस्पॉन्स देऊन हे केलं आणि पोलीस स्टेशनला पण पोलीसवाल्यांनी पण अत्यंत प्रेमाची आणि आदराची ट्रीटमेंट दिली आणि ते मिळेल म्हणून तेव्हा त्यांना सांगितलं होतं, पण मी त्याचा विषय सोडून दिला होता, कारण असं कधी होत नाही असं मला बाकीच्या पण लोकांच्या अनुभवातून सांगितलं होतं। पण ही जी माझं मंगळसूत्र गेलं त्याच्या पाठीमागे काहीतरी माझ्या भावना होत्या की माझे वडील जे पोलीस होते त्यांनी ते करून दिलं होतं त्यांच्या रिटायरमेंटच्या याच्यातून, म्हणजे त्याच्याकडे जरा थोडंसं इमोशनल अटॅचमेंट होती त्या दागिन्याबद्दल। दागिना हे फक्त त्याची व्हॅल्यू नव्हती, त्याची व्हॅल्यू इमोशनल होती म्हणून। तर असं म्हणायचं की एका पोलीसवाल्याच्या कमाईची कदर एका पोलीसवाल्याच्या हाताने झालेली आहे आणि त्याच्याबद्दल मी पोलीसवाल्यांना भरपूर धन्यवाद देईन। आणि आता मला पटलं की त्या स्कॉटलंड यार्डबरोबर तुलना केली जाते ती खरोखर खरी आहे। बऱ्याच लोकांनी मला सांगितलं कुछ नहीं वो भूल जाओ वो नहीं मिळता है, पर ते मिळालं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपलं नाव? माझं नाव ललिता सुधा मावटी। काही लोक पोलिसांवरती टीका करतात, पण आज पोलिसांनी जे तुम्हाला आणून दिलं काय सांगणार तुम्ही नवी मुंबईच्या पोलिसांनी? नवी मुंबई पोलिसांची तुलना मी स्कॉटलँड यार्डबरोबर करेल आणि पोलिसांवर टीका करणारे ते दुसरे लोक असतील, कारण मी पोलीसवाल्याच्या घरीच जन्म घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी टीका नाही करू शकत। त्यांच्याकडे मला आदराने बघण्याशिवाय मला पर्याय नाही आणि भावना पण आहे त्याच्या पाठीमागे। जे लोक टीका करतात त्यांना काय सांगतात? त्या लोकांना सांगेल की हा पोलीस तिथे उभा आहेत म्हणूनच तुम्ही शांतपणे जगू शकता, कारण ह्या पोलीसवाल्यांचं लाईफ एवढं खडतर असतं की जेव्हा आपण सणसुदी काही साजरं करत असतो, आपल्या मुलांचे वाढदिवस किंवा काही लग्नकार्य, त्यावेळेला हा पोलीसवाला ऑन ड्युटी असतो। ते सरहदीवर जे मिलिटरीवाले असतात तर त्यांना एक ठराविक ड्युटी नेमून दिलेली असते, तसं यांचं नाही, ह्यांच्या ड्युटीला काही धरबंध नसतो, काहीही कुठल्याही प्रकारे कुठेही किती वाजता हजर व्हावं लागतं। आणि सण तर त्यांना आठवतच नसतील, त्यांच्या बायका पोरांना पण नसतील आठवत, जेव्हा ते घरी असतील तेव्हा त्यांचे सण असतात। तर मग मी सॅल्यूट आहे माझ्यातर्फे नवी मुंबई पोलिसांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिसांना। स्कॉटलँड किती दिवसात तुम्हाला परत पोलिसांनी आणून दिलं? कधी कंप्लेंट केली होती? काय घटना होती? माझ्या घरातील कामवालीने माझ्या 2 बांगड्या घेऊन पळून गेली ती, पण मी पोलीस स्टेशनला FIR दायर करायला गेले, तक्रार करायला गेले आधी, पण तेथील जे पोलीस इन्चार्ज होते पवार साहेब, त्यांचं अतिशय सौजन्याचं वागणं, विनम्रतेचं वागणं, त्यामुळेच इतका हुरूप आला मला की खरंच माझं सोनं मला परत मिळेल। पण बाकीच्या लोकांनी मला सांगितलं होतं की असं काही मिळत नसतं एकदा गेलेलं,
आणि माझं मंगळसूत्र पण मागे 5 वर्षापूर्वी गेलेलं होतं, ते काही मिळालेलं नव्हतं. पण पवारसाहेबांनी जो मार्गदर्शन आणि त्यांच्या टीमनी, पाटील म्हणून ऑफिसर, त्यांनी जी कामं केलीत ना, आणि सगळे पोलीस म्हणजे जे आहेत त्या टीमचे पवारसाहेबांना माझा सॅल्यूट. खूप छान, इतकं सुंदर वागणूक आणि मुद्देमाल परत देणं, हे खूप छान काम पोलीस खातं करतंय. तुमचं काय याबद्दल विनोद काय राव. सामान गेलं होतं आणि किती माझं बांगड्या दिवसात- मिळाल्या, त्या दोन्ही पण बांगड्या माझ्या परत मुद्देमाला सहित मिळाल्या. कधी- जेव्हा कधी- चोरीला गेले होते तेव्हा तुम्हाला माहिती होतं की कामोलीबाईने चोरी केला काय? हो, कामवालीनेच केलं, कोणी नव्हतं, दुसरं कोणीच नव्हतं माझ्या घरात. कधी गेलं होतं आणि किती दिवसात पोलिसांनी परत आणून दिलं? गेलं माझं 15 दिवस, पोलिसांनी महिनाभरात दिलं माझं. तत्परतेनं दिलं. त्याचे तर अंदाज नाही मला. नाव काय? विभा विजय धुरी.